नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. तळागाळातल्या वर्गाच्या उत्कर्षासाठी झटणारे रिपब्लिकन चळवळीचे ज्येष्ठ नेते रा. सु. गवई यांचं निधन. कृषी क्षेत्रासह ऊर्जा, मत्स्य आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात देशाला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी नव्या क्रांतीचं पंतप्रधानांचं आवाहन. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 28 शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधेचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन. सध्या सरकारबरोबर आमचा समन्वय आहे आणि यापुढेही राहील, अजित पवार यांचं प्रतिपादन. करगिलसारखी आगळीक पुन्हा करू दिली जाणार नाही, लष्कर प्रमुख जनरल दलबीर सिंग सुहाग. IPL स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दिल्ली न्यायालयाकडून श्रीशांत, अजित चंदेलिया, अंकित चव्हाणसह 36 जण दोषमुक्त. आणि भारतीय पुरुष हॉकी संघाचे नवे प्रशिक्षक म्हणून रोलँड ओल्टमन यांची नियुक्ती. आणि आता सविस्तर वृत्त. समाजातल्या तळागाळातल्या लोकांच्या उत्कर्षासाठी झटणारे आंबेडकरी चळवळीचे खंदे समर्थक रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार रा. सु. गवई यांचं आज नागपूर इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. उद्या दुपारी अमरावती इथे गवई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. विधान परिषदेचे सभापती, उपसभापती, विरोधी पक्षनेते, बिहार आणि केरळचे राज्यपाल अशा वेगवेगळ्या संविधानिक पदांवर त्यांनी काम केलं होतं. गरीब आणि गरजूंच्या कल्याणासाठी गवई यांनी दिलेलं योगदान कायम स्मरणात राहील, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गवई यांना श्रद्धांजली वाहिली. राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी रा. सु. गवई यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. अभ्यासू लोकप्रतिनिधी असलेल्या गवई यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नाची उत्तम जाण होती, असं राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. रा. सु. गवई यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. खरं म्हणजे रा. सु. गवई साहेब हे महाराष्ट्रातलं एक अतिशय मोठं नेतृत्व होतं आणि विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी म्हणून त्यांनी केलेलं कार्य हे खूप मोठं आहे. RPI पक्ष असेल किंवा महाराष्ट्राच्या विधान परिषदेमधलं त्यांचं कार्य असेल, खासदार म्हणून त्यांचं कार्य असेल किंवा राज्यपाल म्हणून त्यांचं कार्य असेल, सगळ्यात महत्त्वाचं ज्या प्रकारे दीक्षाभूमीचा विकास करून आणि त्या ठिकाणी आज लाखो भाविकांकरता एक केंद्र त्यांनी तयार केलं, हे मला असं वाटतं खूप मोठं कार्य हे त्यांच्या हातून घडलेलं आहे. त्यांच्या निधनामुळे निश्चितच राज्यातील आणि देशातील गोरगरीब, उपेक्षित, वंचित, दलित, आदिवासी, ओबीसी, भटकळमुक्त समाज, कष्टकरी समाज, अल्पसंख्याक समाज यांच्या अधिकारासाठी सदैव जागरूक असणारं संघर्षकार नेतृत्व त्यांच्या निधनामुळे आम्ही गमावून बसलेलो आहोत. गवई यांच्या निधनानं राजकीय पटलावरील रिपब्लिकन चळवळीचा तेजस्वी तारा निखळला असून रिपब्लिकन चळवळीचं कधीही न भरून येणारं नुकसान झालं आहे, अशा शब्दात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी गवई यांना आदरांजली अर्पण केली आहे. रा. सु. गवई यांच्या मृत्यूनं कुशल संघटक, अभ्यासू आणि पुरोगामी नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. गवई यांच्या निधनामुळे फुले आंबेडकरी विचारांचा खंदा पुरस्कर्ता हरपला, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दुःख व्यक्त केलं आहे. देशानं एक मार्गदर्शक गमावल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. दीनदुबळ्या समाजाचा तसंच आंबेडकरी जनतेचा आधार हरपला, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. शिवशक्ती आणि भीमशक्ती या संकल्पनेला गवई यांचा सक्रिय पाठिंबा होता, याचं स्मरण त्यांनी करून दिलं. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आदींनी गवई यांच्या निवासस्थानी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. उद्या दुपारी अमरावतीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. तळागाळातल्या समाजाच्या उद्धारासाठी आजन्म झटणारे ज्येष्ठ नेते दिवंगत रा. सु. गवई यांचा जीवनपट उलगडताना त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीचे अनेक पैलू समोर येतात. त्यांच्या कार्याचं स्मरण हीच
त्यांना आदरांजली ठरावी. रा सु गवई अर्थात रामकृष्ण सूर्यभान गवई. तळागाळातल्या समाजासाठी पितृतुल्य व्यक्तिमत्व असणारे दादासाहेब. महाराष्ट्रात रोजगार हमी योजना आणण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करणारा नेता. धर्मांतरानंतर नवबौद्धांना नाकारण्यात आलेल्या सवलती मिळवून देण्यासाठी 14 दिवस उपोषण करणारा लोकनेता. नागपूरच्या दीक्षाभूमीच्या व्यवस्थापनासाठी कार्यरत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष रा सु गवई. रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आरपीआयच्या गवई गटाचे संस्थापक अध्यक्ष असणाऱ्या रा सु गवई यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत यशाचे अनेक टप्पे लीलया पार केले. 1964 ते 94 या 30 वर्षात विधान परिषदेचे सदस्य असताना त्यांनी 4 वर्ष विधान परिषदेचं सभापतीपद आणि 10 वर्ष उपसभापतीपदही भूषवलं. तर 2 वर्ष त्याच सभागृहात ते विरोधी पक्षनेतेही होते. 1998-99 मध्ये ते अमरावतीतून 12व्या लोकसभेवर तर पुढे एप्रिल 2000 मध्ये राज्यसभेवर देखील निवडून गेले. 2006 मध्ये बिहारच्या राज्यपाल पदाच्या जबाबदारीमुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीचं नवं पर्व सुरू झालं. पुढे 2008 पासून 3 वर्ष ते केरळचे राज्यपालही होते. अस्पृश्यता निवारण आणि दीनदुबळ्या जनतेचा उद्धार यासाठी त्यांनी आयुष्यभर केलेलं कार्य ही त्यांची विशेष ओळख होती. कुष्ठरोग्यांच्या सहाय्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना कुष्ठमित्र पुरस्कार, प्रियदर्शनी पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले. मुंबईतल्या दंगलींनंतर राज्य शांतता समितीचे सभासद म्हणून काम करताना दादासाहेबांनी सद्भावना निर्मितीसाठी अनेक प्रयत्न केले. शांतता आणि सद्भावनेसाठी देण्यात आलेला राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार ही दादासाहेबांच्या सामाजिक कार्याला मिळालेली सर्वोत्कृष्ट दाद म्हटली पाहिजे. जाती धर्माच्या भिंतींपलीकडे जाऊन काम करणाऱ्या या अजातशत्रू रा सु गवई यांना सह्याद्री वाहिनीची विनम्र आदरांजली. तळागाळातल्या समाजाच्या उत्कर्षासाठी झटणारे रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते रा सु गवई आज आपल्यात नाहीत. त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीवर प्रकाश टाकण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार प्रताप थोरात आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. थोरातजी नमस्कार. 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य या तळागाळातल्या लोकांच्या उत्कर्षासाठी व्यतीत केलं असे ज्येष्ठ नेते रा सु गवई आज आपल्यामध्ये नाहीत. तर त्यांनी हे जे संपूर्ण आपलं आयुष्य राजकारणात जे व्यतीत केलं तर त्यांच्या या राजकारणाचं काय वैशिष्ट्य सांगता येईल? त्याचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ते मागास समाजातून जरी आलेले होते तरी त्यांचा भर हा रस्त्यावरचं राजकारण करणं किंवा हिंसक राजकारण करणं याच्यावरती कधीही नव्हता. त्यांचा विश्वासच नव्हता त्याच्यावर. त्यांचा भर जो होता तो फक्त संसदीय राजकारण करण्यावरती होता. संसदेमध्ये, विधिमंडळामध्ये जे काही बदल आपण करू त्याच्यामधूनच नाहिरे वर्गासाठी काही सामाजिक बदल होऊ शकतील, आर्थिक बदल होऊ शकतील, ही त्यांची अत्यंत दृढ भावना होती. त्या पद्धतीनेच त्यांनी काम केलं. दुसरा भाग असा की त्यांनी संसदीय राजकारण करताना संसदेचा डेकोरम वाढवला. ही सगळ्यात मला महत्त्वाची गोष्ट वाटते आणि ती अशी महत्त्वाची की मागास समाजामध्ये जन्म झाल्यानंतर सुद्धा या माणसानं संसदेचा डेकोरम वाढण्यासाठी ते कायम प्रयत्नशील होते आणि उच्चवर्णीयांच्यासाठी त्यांनी डेकोरमचे काही मानदंड त्यांनी निर्माण केले. विधान परिषदेचे सभापती असताना म्हणजे एक ही फार महत्त्वाची बाब मला वाटते की दलित समाजातून आलेल्या माणसानं संसदीय राजकारणाचं जी प्रतिष्ठा आहे ती कशी पाळावी याच्यासाठी त्यांनी त्याचे धडे त्यांना गिरवायला द्यावे, ही महत्त्वाची गोष्ट मला वाटते. याच्यातला त्यांच्यातला कधी एकदाच थोडंसं रागावलं, पण त्यांची याग हे करत असताना मागास वर्गासाठीची कमिटमेंट कधीही कमी झाली नाही, डायल्यूट झाली नाही किंवा त्यांनी आदळापटे केले. एकदाच फक्त झालं होतं की अरुण शौरी ते राज्यसभेत खासदार होते त्यावेळेला अरुण शौरींनी जे पुस्तक आलं आंबेडकरांच्यावरचं जे त्यातले उल्लेख आहेत त्यावेळेला गवई फार चिडलेले होते आणि त्यांनी ते पुस्तक त्याचे दाखले दिले, काय वाद दिलेले ते, आणि ते पुस्तक म्हणाले हे पुस्तक इथं हातात धरायच्या लायकीचं नाही आहे, हे फक्त फेकून देण्याच्याच लायकीचं, म्हणून त्यांनी ते पुस्तक फेकून दिलं. अदरवाईज त्यांचं कधी कागद फाडणे याचं फेकाफेक करणे याच्यावरती नव्हतं. ह्या गवईंचं राजकारणाचं वैशिष्ट्य. दुसरी गोष्ट अशी त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय गुलजार होतं. अतिशय म्हणजे अजातशत्रू असं व्यक्तिमत्व होतं.
आणि आदळापट करायचीच नाही सगळं. बरं, राजकारणाला ते पक्के होते. त्याच्याबद्दलची एक आठवण मी आपल्याला सांगतो. मला वाटतं 82-83 साल असेल आणि त्यावेळेला विधान परिषदेवरती त्यांना निवडून परत जायचं होतं. मला वाटतं अंतुल्यांचं सरकार गेलं होतं, बाबासाहेब किंवा दादा मुख्यमंत्री होते त्यावेळेला. त्यांच्या याच्यामध्ये आता ते कशी काय मतं जुळवणार हे होणार हा, कारण काँग्रेसने काही अधिकृत पाठिंबा वगैरे असं कुठला दिलेला नव्हता. त्यामुळे काळजी होती लोकांना. राजकारणात ते प्रश्नचिन्ह होतं पत्रकारांच्या पुढे, गवई कशी मतं जमवणार. त्यावेळेला संध्याकाळी गेल्यानंतर त्यांच्या खोलीमध्ये शरद पवार साहेब आणि ते बसलेले होते संध्याकाळच्याच वेळेला. त्यामुळे मेसेज असा गेला, दुसऱ्या दिवशी बातम्या आल्या की आता शरद पवार स्वतः मदत करतात गवईंना, म्हणजे काय गवईंचा विजय म्हणजे पक्का. परंतु माझ्यासारख्याला काही शंका आल्या, कारण राजकारण हे तसं कॅमोफ्लेजचा विषय असतो, असं काही एवढं सरळ कधीही नसतं. त्यामुळे बातम्या येऊन गेल्या, कारण की प्रेस रिलीज असतं त्यात बातमी कधीच नसते, जे दडवली जाते तीच बातमी असते खरी. मी 2-3 दिवसांनी ते गवई निवडून आले. सेलिब्रेशन झाल्यानंतर मग मी त्यांना विचारलं, माझे त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते गेली 35-40 वर्ष. त्यांना विचारलं, म्हणजे काय नक्की काय झालं होतं, तुम्हाला मदत किती केली कुणी. मला म्हणाले, शरदराव कशी काय मदत करतील. ते म्हणजे नाही, माझी उलट 2 मतं घेतली, पण मी काय कच्च्या गुरुचा चेला आहे का. मी माझी जी खरी मतं होती ती जी फोडली होती मी ती त्यांच्याकडे सांगितलीच नाहीत. ठीक आहे, चालतं. हे सगळं करत असताना राजकारणामध्ये हे एकमेकाचे पाय कापायचं चालू असताना त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध राजकीय नेत्यांशी काँग्रेसमधल्या लोकांशी कधीही कमी झाले नाहीत. कायम जिव्हाळ्याचे संबंध ठेवले. दुसरंही तुम्हाला सांगतो, ते अरुण शौरींचं पुस्तक जरी त्यांनी फेकून दिलं तर काय सांगा, तिथल्या नेत्यांशी त्यांचे संबंध वाईट नव्हते. वाजपेयी दिल्लीत असताना अटल बिहारी वाजपेयी, कर्नल रामसिंग हरियाणाचे आणि गवई साहेब असं तिघांचा जो त्रिकूट होता. अनेक ठिकाणी परदेशावर दौऱ्यावर जायचे, त्यांचे जे म्हणजे एकत्र बसणारे होते संध्याकाळच्या ह्याच्या. तर गवईंचं व्यक्तिमत्व असं हे सर्वांना बरोबर घेऊन जाणारं होतं. कुठेही त्यांच्यामध्ये कटुता ते येऊ द्यायचे नाहीत. राजकारणाला पक्के होते, ते राजकारण करायचे, त्यांचा फोकस होता तोही पक्का होता. या त्याच्यातल्या गोष्टी आहेत. बरोबर. म्हणजे गवई हे एक तळागाळातल्या लोकांना बरोबर घेऊन जाणारे नेते तर होतेच, परंतु राजकारणात सुद्धा एक पूर्ण अतिशय मुरब्बी ज्याला असं म्हणता येईल असं ते एक व्यक्तिमत्व होतं. आणि सर्व पक्षातल्या सर्व आपल्या सहकाऱ्यांशी, इतर पक्षातल्या खासदारांशी म्हणा किंवा आमदारांशी त्यांचे चांगले संबंध होते. परंतु एक व्यक्ती म्हणून ते कसे होते. व्यक्ती म्हणून त्यांना एक म्हणता येईल की ते म्हणजे लखनौचे नवाब असल्यासारखेच वागत असत. त्यांची लाईफस्टाईल तशी होती. सुगंधित माणूस होता. त्यांची एक अशी एक डिक्शनरीच्या आकाराची एक पानाची ती डबा असायचा मोठा असा, आणि त्याच्यात सगळी सुगंधी द्रव्य असायची. जायपत्री विशेष असायची, थंड खडी साखर, काय 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 बऱ्याच गोष्टी असायच्या. आणि तो डबा हा त्या काळात म्हणजे 1970च्या 75च्या नंतरचं ते या 75 ते 85 काळात हा सगळा फिरत असायचा इथं सर्व राजकीय नेत्यांच्याकडं. का त्यांचं विधान परिषदेचे सभापती असतानाही खाणं पिणं चालूच असायचं. आणि एक वेळ अशी आली की मी तिथं त्यावेळेला हे पाहिलं की ते म्हणाले की तुमचा खर्च फार होतो या चहा पाण्यावरती लोकांचे. म्हणजे सदस्यच येतात किंवा कोणी येतात भेटायला. ते म्हणजे त्यांच्यात जर सिलिंग असेल विधानमंडळाचं तसं काही त्यांना अडचण करू नका, आपला खाजगीतून तो खर्च करा, पण लोकांच्या वरती येण्या मैफलीतला खर्च कमी झाला नाही पाहिजे दुपारचा. तिथे अत्यंत गुलजार असं व्यक्तिमत्व होतं. सगळ्यांची जिव्हाळ्याने ते वागायचे. तिथं मैफली असायच्या, बैठकात असायच्या. संध्याकाळ तर गवईंचे म्हणजे रंगीनच मैफली असायच्या रात्रीपर्यंत. म्हणजे 1-2 पर्यंत गप्पाष्टक आणि चांगलं खाणं पिणं वगैरे, सगळ्यांना प्रवेश, अशा पद्धतीनं अत्यंत समृद्ध असं जीवन जगले ते. त्यांची वृत्ती म्हणजे जमीनदार ह्याच्यातून आले ते. मला त्यांनी एकदा सांगितलं की मी सुरुवात केली त्यावेळी वसंतराव नाईकांच्याबद्दल भयंकर ते यानं बोलत असत आदरानं. ते म्हणाले की सुरुवातीला जी अधिक उत्पादन देणारी जी बियाणं आहेत त्या बियाण्यासाठी जे प्लॉट करायचे ते वसंतराव नाईकांनी गवई साहेबांना दिलं होतं. त्याच्यामधून त्यांना सुरुवातीला आर्थिक स्थिरसावरता आली. त्याच्यामुळे त्यांना बरंचसं राजकारण पुढं करता आलं. ते त्या विषयात त्यामुळे नाईक साहेबांच्याबद्दल चांगलं बोलत असत. ते सगळ्यांचे संबंध जिव्हाळ्याचे होते. म्हणजे एक राजकीय क्षेत्रातला एक पुढारी म्हणून सुद्धा आणि एकूणच सर्वसामान्य जीवनामध्ये एक व्यक्ती म्हणून सुद्धा ते सर्वांना बरोबर घेऊन जाणार असं ते व्यक्तिमत्व होतं. परंतु आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी ज्या लोकांसाठी खर्ची घातलं, तळागाळातल्या लोकांचा उद्धार व्हावा, त्यांनी मुख्य प्रवाहात यावं, याबद्दल त्यांचे काय विचार होते.
त्यांचं एक मनाची धारणा अशी होती की कुठेही हिंसक राजकारण करून काही साध्य होणार नाही. कारण जो सगळा वरचा समाज आहे की ज्याच्या हातामध्ये राजकीय सत्ताच्या किल्ल्या आहेत आणि आर्थिक सत्ता आहे, त्याच्याशी तुम्ही भांडून त्याच्याशी संघर्ष करून काही फार हाताला तुमच्या लागणार नाही. तर त्याच्याबरोबर आपला स्वतःचं शैक्षणिक गुणवत्ता वाढवायची, आर्थिक गुणवत्ता वाढवायची, त्याच्याशी बरोबरीच्या नात्यानं वागायचं आणि हे करून तुम्हाला जे काय कॉन्ट्रीब्यूट करायचे सामाजिक उद्धारासाठी, प्रगतीसाठी ते करावं. ते रस्त्यावरती हिंसक राजकारण करण्याचा त्यांचा पिंड नव्हता, त्यांचा त्याच्यावरती विश्वास नव्हता. त्या अर्थानं ते काही फार मास बेस असे मोठे हे नव्हते. ती वन मॅन पार्टीच होती, परंतु संसदीय राजकारणामधले डावपेच, नंतर ते विधान परिषदेवरती बरोबर कसं निवडून जावं, नंतर वरती ती डील्स कशी करावीत, याच्यामध्ये ते वाकबगार होते. त्यांना त्याचा अनुभव चांगला होता, डावपेच त्यांना नीट समजत असत. हा त्याच्यातला भाग होता. त्याच्या पद्धतीने जावं ही धारणा होती. बरोबर आहे. आपण आता मगाशी सांगितलं की त्यांच्याशी तुम्ही अनेक वेळेला भेटलात, बोललात, त्यांच्याशी तुमचा स्नेह होता. तर त्यांच्याबद्दलची अशी एखादी खास आठवण सांगण्यासारखी कुठली आहे का? अशा बऱ्याच सांगता येतील आठवणी. कारण काय माझा त्यांचा पत्रकार म्हणून संबंध असायचे, आमचे जिव्हाळ्याचे संबंध असे, त्याच्यामुळं इतकं अवांतर गोष्टींची चर्चा व्हायची की त्या गोष्टी तशा जाहीरपणानं फार सांगता येणार नाहीत. मी मेमोआर लिहिल्या तरी त्याच्यात ते लिहिता येणार नाहीत, अशा अनेक गोष्टी असतात. याच्यातली एखादी सांगतो. मिस्किलपणा कसा, तर एकदा शरद पवार 99 मुख्यमंत्री झाले होते. वसंतदादांचं सरकार पडलं होतं 78 साल आणि त्यावेळेला गवईसाहेब काउन्सिलचे चेअरमन होते आणि नुकतंच ते झालेलं असताना मला वाटतं रशियाचं असावं ते डेलिगेशन, ते इथं आलं होतं एअरपोर्टला आणि नव्यानं सरकार आलं होतं. त्यावेळेला अशी पहिल्यांदाच मंत्री बनलेली बरीच माणसं होती, सदानवर अगदी साधी चळवळीत ते मार्गकर्ते होते आणि ते साधे आले आणि ते प्रोटोकॉलप्रमाणे मुख्यमंत्री हे बंद गाळ्याचा कोट घालून, गवईसाहेब बंद गाळ्याचा कोट घालून तिथं आले होते एअरपोर्टवरती आणि बर्देसाहेब असे आले होते, साधा होते, शिक्षण मंत्री होते. तर आता इतका वेळ यायचा, विमान आली नव्हती ते पाहुण्यांची. मग करायचं काय, तर पवारसाहेबांना फिरकी घ्यायची होती यांची. अहो म्हणजे काय बर्देसाहेब तुम्ही काय असे कपडे बुशकोट पण म्हणाले, हे काय घातले नाही सर तुम्ही बंद गळ्याचं. ते गवईसाहेबांनी लगेच ओळखलं, त्यांनी फिरकी सुरू केली. नाही अरे पण ते गव्हर्नर हाऊसला तुम्ही तुमचं नाव दिलं नाही, माप द्या. गव्हर्नर साहेबांचे टेलर असतात, मग तिथं तुम्ही तुमचं माप द्या, म्हणजे त्याचं सगळं ते सूट बरोबर प्रोटोकॉलप्रमाणे तुम्हाला शिवून देतील. अशी फिरकी घेण्याचा तो मधला जो वेळ होता, असं करायचे. त्याच्यामुळे राजकीय याच्यामध्ये जिव्हाळ्याचे संबंध आणि फिरकी मिस्किल व्यक्तिमत्व होतं. म्हणजे त्या बाबतीत ते नटसम्राट होते. एक चांगला माणूस या काळाच्या पडद्याआड गेला याच्याबद्दल आणि माझे व्यक्तिगत जिव्हाळ्याचे संबंध होते. मी त्यांना मनापासून श्रद्धांजली वाहतो. धन्यवाद थोरात सर, आज तुम्ही इथे आलात आणि या गवई सरांबद्दल ज्या आठवणी जागवल्यात त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. आता वळूयात उर्वरित बातम्यांकडे. कृषी क्षेत्रासह ऊर्जा, मत्स्य आणि दुग्धविकास क्षेत्रात देशाला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी नव्या क्रांतीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाक दिली आहे. कृषी संशोधन परिषदेच्या 87व्या वर्धापन दिनानिमित्त ते आज पाटणा इथं बोलत होते. कोणत्याही कृषी उत्पादनांची भविष्यात आयात करावी लागणार नाही, यासाठी कृषी शास्त्रज्ञ आणि प्रगतिशील शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत, असं आवाहन त्यांनी केलं. प्रति हेक्टरी पीक उत्पादन वाढवण्यावर तसंच अन्नधान्याची नासाडी होऊ नये यावर त्यांनी भर दिला. कृषीविषयक संशोधन प्रयोगशाळेतून शेतकऱ्यांपर्यंत नेण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला. कृषी विकासाला गती देण्यासाठी कोणत्या बाबींवर भर द्यायला हवा याविषयीची कृषी संशोधकांनी येत्या 6 महिन्यात आपल्याला अहवाल द्यावा, असंही मोदी यांनी सांगितलं. दरम्यान 2022 पर्यंत देशातल्या ग्रामीण भागात अखंड वीज पुरवठा करण्याच्या उद्देशानं दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेचा आरंभ आज पंतप्रधानांनी पाटणा इथं केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी उद्या आकाशवाणीवरून संवाद साधणार आहेत. आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरून उद्या सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जाणार आहे. रात्री 8 वाजता प्रादेशिक भाषांमध्ये हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वाहिनीवरून प्रसारित केला जाईल. पंतप्रधानांनी मन की बात या कार्यक्रमात आतापर्यंत 9 वेळा जनतेशी संवाद साधला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 28 शाळांमध्ये ई लर्निंग सुविधा देण्याच्या प्रकल्पाचा शुभारंभ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मुंबईत झाला. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया या उपक्रमाच्या घोषणेनंतर ग्रामीण भागातही ही योजना राबवण्यासाठी BSNLनं पुढाकार घेतला आहे.
त्या अंतर्गत या 2 जिल्ह्यातल्या 28 शाळांमध्ये ब्रॉडबँड सेवा उपलब्ध करून देत ग्रामीण विद्यार्थ्यांना ई लर्निंग प्रमाणे उपलब्ध करून दिले आहे. रत्नागिरीतल्या पटवर्धन हायस्कूल आणि चिपळूणमधल्या पेठे हायस्कूलची यासाठी निवड करण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संपर्क साधत संवाद साधला. रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांच्या खासदार निधीतून आणि BSNLच्या सहकार्यानं ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. राज्यात प्रथमच हा उपक्रम सुरू होत आहे. ही योजना यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण राज्यात अशी योजना राबवली जाईल. ही लर्निंग प्रमाणेसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाही. तंत्रज्ञान आहे. आपण टेलिव्हिजन बघतो, बातम्या ऐकतो, पिक्चर बघतो, सगळं बघतो, पण त्याचा उपयोग जर शिक्षणासाठी आपण करून देत असू आणि हे तंत्रज्ञान अगदी शेवटच्या माणसापर्यंत आपण पोहोचून देणार असू आणि देत असू, तर मला असं वाटतं हे तंत्रज्ञान ज्यांनी शोधलं त्याच्याही आयुष्याचं सार्थक झालं. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मधल्या 26 शाळा ह्या याने जोडल्या जाणार आहेत. त्यातल्या आता शुभारंभाचं म्हणून कुडाळ, रत्नागिरी आणि चिपळूणातले पेढे हायस्कूल ह्या आता शुभारंभाच्या शाळांचा आज शुभारंभ आहे आणि त्यांना आपण ह्या सगळ्या ई क्लासचा लाभ BSNLच्या सहकार्याने ह्या शाळांना देणार आहोत. शेतकऱ्यांना मदत तर नाहीच, मात्र त्यांचा अवमान करण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकार करत आहे असा आरोप करत शेतकऱ्यांचा अवमान करायचा अधिकार कोणालाही नाही असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. ते आज नांदेडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. शेतकरी आत्महत्या संदर्भातल्या केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांच्या कथित वक्तव्याचा त्यांनी निषेध केला. शेतकऱ्यांना कर्जमाफी तर नाहीच, मात्र त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम सरकार करत आहे असंही ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हाती घेतलेलं आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शेतकरी आत्महत्या संदर्भात केंद्रीय कृषी मंत्री बिनबुडाचं वक्तव्य करत असून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत असल्याचं महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. सध्याच्या सरकारबरोबर आम्ही समन्वय राखला असून यापुढेही तो तसाच राखू असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज पुण्यात केलं. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांमध्ये सत्ता मिळवल्यापासून 3 वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा घेण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कालचक्र प्रगतीचे या पुस्तकाचं प्रकाशनही यावेळी पवार यांच्या हस्ते झालं. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत या दोन्ही शहरांचा समावेश करून घेण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन यावेळी पवार यांनी दिलं. घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या करता, स्वच्छतेच्या करता हा त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे. स्मार्ट सिटीच्या बद्दल तुम्ही ऐकताय. आमचा सर्वांचा प्रयत्न पुणे आणि पिंपरी चिंचवड ही दोन्ही शहरं स्मार्ट सिटीमध्ये आली पाहिजे. कोऑर्डिनेशन असलं पाहिजे. तो ठेवण्याचा आम्ही सुरुवातीपासूनच प्रयत्न ठेवलेला आहे आणि आमचा राहिलेल्या दिवसामध्ये तो प्रयत्न निश्चितपणे चालू राहील. भारतीय सैन्य दल सतर्क आणि सज्ज असून करगिलसारखी आगळीक पुन्हा करू दिली जाणार नाही असं लष्कर प्रमुख जनरल दलबीर सिंग सुहाग यांनी म्हटलं आहे. विजय दिनानिमित्त कारगिल युद्धातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर ते आज बोलत होते. करगिल विजय दिनानिमित्त 20 जुलैपासूनच कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. विजय दिनाचं औचित्य साधून मुंबईत लष्करी सेवा त्यातले प्रवेश या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी लक्ष फाउंडेशनच्या वतीनं एका शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. लष्करात प्रवेश करून देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळावं यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. भारत पाकिस्तान सीमेवर लष्करी कारवाईत सहभागी झालेले मेजर मिथिल जयकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातल्या 370 तर बीड जिल्ह्यातल्या पहिल्या टप्प्यातल्या 86 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान झालं. जिल्ह्यात 416 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या. त्यापैकी 46 ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणुका झाल्या. तसंच 48 पोटनिवडणुकांमध्ये 8 जागी बिनविरोध निवड झाली आहे. बीड जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 92 ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुका होणार होत्या, मात्र 6 ठिकाणी निवडणूक बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायत निवडणुकांमुळे गेल्या महिन्याभरापासून ग्रामीण राजकारण ढवळून निघालं आहे. येत्या सोमवारी मतदानाचा निकाल जाहीर होईल.
येत्या 27 जुलैला आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेचं थेट प्रसारण पहाटे 2 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून करण्यात येणार आहे। दूरदर्शनच्या माध्यमातून सर्व जनतेला विठुरायाची यथासांग पूजा आणि महाआरती सह्याद्री वाहिनीवर पाहता येईल। IPL स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दिल्ली न्यायालयानं राजस्थान रॉयल्स संघातले क्रिकेटपटू एस श्रीशांत, अजित चंदेलिया आणि अंकित चव्हाण यांच्यासह सर्व 36 जणांना पुराव्याअभावी दोषमुक्त ठरवलं आहे। IPLच्या 6व्या पर्वात काही सामन्यात स्पॉट फिक्सिंग केल्याप्रकरणी श्रीशांत, चंदेलिया आणि चव्हाण या तिघांना 2013च्या मे महिन्यात अटक करण्यात आली होती। त्यानंतर त्यांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे नसल्यानं त्यांना जामीनही मंजूर करण्यात आला होता। भारतीय हॉकी पुरुष संघाचे प्रशिक्षक म्हणून रोलँड ओल्टमन्स यांची आज नियुक्ती करण्यात आली। हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक इंजेती श्रीनिवास यांच्यात आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। या आधीचे प्रशिक्षक पॉल एस यांना पदावरून हटवण्याची शिफारस 9 सदस्यीय समितीनं कालच केली होती। ओल्टमन्स यांनी रिओ ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंत प्रशिक्षक म्हणून काम करायला मान्यता दर्शवली असून त्यानंतरही त्यांनी या पदावर राहावं अशी आपली इच्छा असल्याचं बात्रा यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितलं। हवामान। नैऋत्य मोसमी पावसानं आता देशभरात अनेक ठिकाणी जोर धरला आहे। गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाल्याचं वृत्त आहे। येत्या 2 दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी अतिजोरदार पावसाचा तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 31 आणि किमान 25, नागपूर 30 आणि 23, पुणे 28 आणि 22, औरंगाबाद 29 आणि 23, नाशिक 27 आणि 22, कोल्हापूर 26 आणि 21, रत्नागिरी 29 आणि 25, सोलापूर 35 आणि 23 आणि अमरावती कमाल 26 आणि किमान 22 अंश सेल्सिअस। ठळक बातम्या पुन्हा एकदा। तळागाळातल्या वर्गाच्या उत्कर्षासाठी झटणारे रिपब्लिकन चळवळीचे ज्येष्ठ नेते रा. सु. गवई यांचं निधन। कृषी क्षेत्रासह ऊर्जा, मत्स्य आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात देशाला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी नव्या क्रांतीचं पंतप्रधानांचं आवाहन। रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 28 शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधेचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन। सध्या सरकारबरोबर आमचा समन्वय आहे आणि यापुढेही राहील, अजित पवार यांचं प्रतिपादन। करगिलसारखी आगळीक पुन्हा करू दिली जाणार नाही, लष्कर प्रमुख जनरल दलबीर सिंग सुहाग। IPL स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दिल्ली न्यायालयाकडून श्रीशांत, अजित चंदेलिया, अंकित चव्हाणसह 36 जण दोषमुक्त। आणि भारतीय पुरुष हॉकी संघाचे नवे प्रशिक्षक म्हणून रोलँड ओल्टमन्स यांची नियुक्ती। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूयात उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।